सानवीच हेल्दी रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत पारंपरिक पद्धतीच्या स्वादिष्ट आणि पौष्टिक भोपळ्याच्या घाऱ्या. घाऱ्या चविष्ट होण्यासाठी योग्य भोपळ्याची निवड करणे खूप महत्त्वाचे असते. भोपळा नेहमी चांगला पिकलेला घ्यावा. भोपळ्यावर हलकेच हात मारल्यानंतर पोकळ असा आवाज आला असेल तर भोपळा आतून चांगला आहे आणि घाऱ्या बनवण्यासाठी योग्य आहे असे समजावे. सुरुवातीला भोपळ्याचा वरचा भाग काढून घ्यायचा. भोपळा खूप कठीण असल्यामुळे तो कापताना थोडी काळजी घ्यावी लागते. त्यानंतर चाकूच्या मदतीने भोपळ्याचे 2 भाग करून घ्यायचे. आता भोपळ्याच्या आत असलेल्या सर्व बिया काढून घ्यायचे. या बिया अजिबात फेकून देऊ नका. त्या वाळवून आतमध्ये ज्या छोट्या बिया असतात त्या खायच्या आहेत. या बिया अतिशय पौष्टिक आणि आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानल्या जातात. त्यामुळे भोपळ्याच्या बिया अजिबात फेकून देऊ नका. घाऱ्या बनवण्यासाठी भोपळ्याची जाड साल आहे ती काढून टाकायची आहे आणि आतील मऊ गर देखील काढून टाकायचा आहे. भोपळा कठीण असल्यामुळे साल काढण्यासाठी थोडा वेळ लागतो. अशा प्रकारे भोपळ्याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत आणि या फोडींचं वरचं साल काढून घ्यायचं आहे आणि मधला गर देखील काढून घ्यायचा आहे. तुम्ही ते पाहू शकता. अशा प्रकारे मी सर्व फोडींचा मधला गर आणि वरची साल देखील काढलेली आहे. आता हा भोपळा किसण्यासाठी तयार आहे. भोपळ्याच्या घाऱ्या 2 पद्धतीने बनवता येतात. एक म्हणजे भोपळा बारीक करून शिजवायचा आणि त्यापासून घाऱ्या बनवायच्या. पण पारंपरिक पद्धतीमध्ये भोपळ्याच्या फोडी किसणीवर किसल्या जातात. त्यानंतर त्यामध्ये गूळ घालून मिश्रण शिजवले जाते आणि त्यापासून घाऱ्या तयार केल्या जातात. या पद्धतीने बनवलेल्या घाऱ्या अतिशय चविष्ट लागतात. अशा प्रकारे मी सर्व भोपळ्याच्या फोडी किसून घेतलेल्या आहेत. माझा भोपळा 4.5 किलो वजनाचा होता. साल आणि आतील गर काढल्यानंतर जवळपास 4 किलो किस तयार झाला आहे. या 4 किलो किसासाठी मी 1 किलो गूळ किसून घेतला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार गुळाचे प्रमाण कमी जास्त करू शकता. आता भोपळ्याच्या घाऱ्या चविष्ट होण्यासाठी त्याचे सारण योग्य पद्धतीने तयार करणे खूप गरजेचे असते. सारण तयार करण्यासाठी कढईमध्ये सुरुवातीला तुपाने ग्रीस करायचे आहे. त्यामुळे भोपळ्याचा किस परतत असताना कढईला चिकटला जाणार नाही. एका वेळी संपूर्ण किस कढईमध्ये बसत नसल्यामुळे मी 2 किलो भोपळ्याचा किस अर्धा किलो गूळ घालून तो शिजवून घेणार आहे. भोपळ्याचा किस तूप घालून 3 ते 4 मिनिट हलका परतून घ्यायचा. त्यामुळे त्याचा कच्चेपणा कमी होतो. किस थोडासा परतल्यानंतर त्यामध्ये गूळ घालायचा आहे. सुरुवातीला मी 1 किलो गूळ घेतला होता. त्यातील जवळपास अर्धा किलो गूळ या मिश्रणामध्ये घातलेला आहे. आता हा गूळ आणि भोपळ्याचा किस व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे. 3 ते 4 मिनिट हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. गुळाला थोडीशी उष्णता लागली की गूळ हळूहळू वितळायला सुरुवात होते. आणखी 4 ते 5 मिनिटांनी गूळ पूर्णपणे वितळून जातो. याच वेळी अगदी चिमूटभर मीठ घालायचं. कोणत्याही गोड पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातलं की त्याची चव आणखी खुलून येते. गूळ वितळल्यानंतर भोपळ्याला भरपूर पाणी सुटते. आता हे मिश्रण मध्यम आचेवरती पूर्ण पाणी आटेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. साधारण 15 ते 20 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता की मिश्रण छान घट्ट व्हायला लागलं आहे. आता यामध्ये 1 चमचा वेलची पूड घालायची. वेलचीमुळे घाऱ्यांना अतिशय सुंदर सुगंध आणि चव येते. वेलची पूड व्यवस्थित मिसळून आणखी 3 ते 4 मिनिट शिजवून घ्यायचं आहे. सर्व पाणी आटलं गेलं पाहिजे. आता तुम्ही इथे पाहू शकता सर्व पाणी आटलेलं आहे. मिश्रण अगदी थोडंसं चिकट देखील झालेलं आहे. आता या स्टेजला गॅस बंद करायचा आहे आणि हा किस परातीत काढून पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे. किस गरम असताना कणिक मळली तर ती खूप चिकट होते. त्यामुळे हा टप्पा खूप महत्त्वाचा आहे. अर्ध्या तासानंतर भोपळ्याचा किस पूर्णपणे थंड झाला आहे. आता यामध्ये अर्धी वाटी तांदळाचं पीठ घालायचं. तांदळाचं पीठ घातल्यामुळे घाऱ्या तळताना छान फुगतात आणि तेलही शोषून घेतलं जात नाही, तसेच कुरकुरीत देखील होतात. त्यानंतर यामध्ये साधारण 2 वाट्या गव्हाचं पीठ चाळून घालायचं आहे. गव्हाच्या पिठाचं प्रमाण निश्चित नसतं, त्यामुळे ते थोडं थोडं घालत कणिक मळायची. इथे मी सुरुवातीला 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. हे आपल्याला या किसामध्ये मळून घ्यायचं आहे आणि अंदाज घेत घेत आपल्याला जर लागलं तर गव्हाचं पीठ आणखीन घालावं लागणार आहे.
जर तुम्ही सुरुवातीलाच एकदम जास्त पीठ घातलं तर घाऱ्यांचा मऊपणा कमी होतो. त्यामुळे थोडं थोडं गव्हाचं पीठ घालत आपल्याला ही कणिक मळून घ्यायचे. घाऱ्यासाठी कणिक मळत असताना अजिबात पाणी घालायचं नाही. भोपळ्याच्या किसामधून सुटलेल्या ओलाव्यातच कणिक छान मळली जाते. त्यामुळे घाऱ्या चवीलाही अप्रतिम लागतात. तुम्ही पाहू शकता कणिक छान एकजीव होत आहे. मी गव्हाच्या पिठाचं प्रमाण घेतलेलं अगदी परफेक्ट होतं. तेवढ्या पिठामध्येच कणिक छान व्यवस्थित मळून तयार झालेली आहे. आता ही व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे आणि याला 10 मिनिट मुरण्यासाठी ठेवायचं आहे. कणिक जास्त पातळ आणि घट्टही मळायचे नाही, मध्यम अशी मळून ठेवायचे. आता 10 मिनिट कणिक मुरलेली आहे. कणकीचा एक लिंबा एवढा छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि तो व्यवस्थित गोल करून पिठामध्ये बुडवून त्याची पुरी लाटायची. पुरी लाटत असताना ती जास्त पातळ लाटायची नाही, थोडी जाडसरच ठेवायचे. तुम्ही अशा पद्धतीने घाऱ्या बनवू शकता किंवा दुसरी पद्धत म्हणजे एक मोठा गोळा घ्यायचा, तो पिठामध्ये बुडवून घेतल्यानंतर त्याची मोठी पोळी लाटून घ्यायची आहे. अशा पद्धतीने मोठी पोळी लाटल्यामुळे एका वेळी 4 ते 5 घाऱ्या तयार होतात. एक छोटीशी वाटी किंवा एखादा डबा घ्यायचा आहे आणि त्याने गोल आकारात पुऱ्या कट करून घ्यायचे. माझ्याकडे छोटी वाटी नाही, त्यामुळे मी एक छोटा डबा घेतलेला आहे. त्याच्या मदतीने मी या घाऱ्या बनवून घेत आहे. तुम्ही ते पाहू शकता. अशा पद्धतीने एका वेळेस साधारण 5 घाऱ्या तयार होतात. पण मला म्हणाल तर छोटे छोटे गोळे बनवून घाऱ्या लाटायला खूप आवडतं. अशा पद्धतीने मला घाऱ्या बनवलेल्या अजिबात आवडत नाहीत. परंतु प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते, म्हणून मी या 2 पद्धतीने तुम्हाला दाखवलेला आहे. मध्ये जो स्टार तयार झालेला आहे तो देखील तुम्ही तळून घेऊ शकता, कारण लहान मुलांना अशा आकाराचेच पदार्थ खायला खूप आवडतात. अशा पद्धतीने घाऱ्या लाटून घ्यायच्या आहेत आणि घाऱ्या तळण्यासाठी गॅसवरती कढईमध्ये मी तेल तापत ठेवलेलं आहे. तेल मध्यम गरम झालं की मध्यम फ्लेमवरतीच आपल्याला घाऱ्या तळून घ्यायचे. अशा पद्धतीने एक एक घारी सोडून आपल्याला तळून घ्यायचं आहे. किंवा जर तुमच्याकडे मोठी कढई असेल तर एका वेळेस 3 ते 4 घाऱ्या सोडून देखील तुम्ही तळू शकता. घाऱ्याची कणिक थोडीशी ओलसर असते, त्यामुळे सुरुवातीला घारी टाकल्यानंतर वरती येण्यासाठी थोडा वेळ लागतो. घारी अगदी छान सोनेरी रंगावरती तळली गेलेली आहे आणि अगदी टम्म फुगलेली देखील आहे. मी छोटे छोटे गोळे बनवून त्याच्या घाऱ्या लाटलेल्या आहेत. तुम्ही ते पाहू शकता. घाऱ्या अगदी छान अशा टम्म फुगत आहेत आणि याचा कलर देखील छान सोनेरी येत आहे. एका वेळी जास्त घाऱ्या लाटून ठेवायच्या नाहीत, नाहीतर थोड्या वेळानंतर त्याला चिरा पडतात. त्यामुळे थोड्या थोड्या घाऱ्या लाटायच्या आहेत आणि लगेच तळून घ्यायचे. जर तुमच्या मतीला अजून एखादी व्यक्ती असेल तर एकाने घाऱ्या लाटायच्या आहेत आणि एकाने तळून घ्यायचे. इथे सर्व भोपळ्याच्या घाऱ्या तळून तयार झालेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता घाऱ्या अगदी सुंदरी सोनेरी रंगावरती तळल्या गेल्या आहेत. तसेच त्या टम्म फुगलेल्या देखील आहेत. तांदळाचे पीठ घातल्यामुळे घाऱ्या तेलकट न होता हलक्या आणि खुसखुशीत झालेल्या आहेत. तुम्हाला माझी ही पारंपरिक पद्धतीने बनवलेली भोपळ्याच्या घाऱ्यांची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तसेच चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.